पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे स्वर्गाचे राणे उल्हास कर, कारण तू जन्म दिलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे. आम्हासाठी देवाचं बल विनंती कर. हे कुमारी मरी आनंद उल्हास कर, कारण प्रभू खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. ए परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस. त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हाला अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हा पवित्र मिस्सा खालील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. स्वर्गवासी ऑस्टिन जांभले यांच्या आत्म्यासाठी, तृप्ती व सम्राट कोहली, विल्यम वेगस यांच्या आत्म्यासाठी 2 महिन्याची आठवण, अँटोनेट रेजिनाल्ड मिरांडा. या सर्व हेतूबरोबरच आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या सर्व धर्मग्रामासाठी या पवित्र मिस्सामध्ये प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रस्तावना. आज आपण प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपले कार्य पूर्ण केल्यानंतर आजच्या दिवशी तो पुन्हा पित्याकडे स्वर्गात गेला. आपल्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू आपल्या शिष्यांना समवेत राहिला. आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्य बहाल करून ख्रिस्ताने स्वर्गारोहण केला. प्रभूच्या स्वर्गारोहणानंतर शिष्यांचा धीर खचला, परंतु पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातून ख्रिस्ताची सुवार्ता निर्भयपणे पोहोचवली. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण देखील परिपूर्ण होऊन प्रभूच्या शिष्याप्रमाणे सर्वत्र देवराज्याची घोषणा आपल्या कृतीने व शब्दाने इतरांना घ्यावी, म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, हा पवित्र किस्सा व स्वर्गारोहणाचा सण आनंदाने साजरा करण्यास आपण पात्र करावे. पुन्हा आपण आपल्या चुकांची, अपराधांची आठवण करून परमेश्वराकडे दयेची व सेवेची याचना करा.
सर्वांनी एकत्र बोला. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा भिन्न भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, हृदयाने, वैगैरेने मी पापांपापे केले आहे. माझा अपराध, माझा पाप अपराध. म्हणून ती तुम्हाला पवित्र कन्या सर्व निर्दोष सर्व सल्ल्यांना व तुम्हा भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराचे प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो. आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे देवो. आमेन. आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे न्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर, आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचा स्वर्गारोहणाचा सण आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर.
त्याचे स्वर्गरोहण आमच्या भाविक वैभवाची व आशेचे चिन्ह आहे. त्याच्या या नवनिर्मितीत आमचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे थियर्फीला येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे कार्यालय आणि शिकवण्या आरंभिले होते त्या सर्व विषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोहळ्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रामाणिकपण आपण जीवनात आहो हे दाखवले. 40 दिवसांपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याची गोष्ट सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. त्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू, ह्याच काळात तुम्ही इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शोमोरात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखील तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गलिलीकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हा प्रभूचा शब्द आहे. वैभवाचा राजा प्रभू परमेश त्याच्या स्वागतास जाऊ चला. वैभवाचा राजा प्रभू परमेश त्याच्या स्वागतास जाऊ चला. पृथ्वी प्रभूची त्याचे चराचर सकलांचा भार सांभाळतो. सागरावरती त्याने रुचिली भूमी स्थापिली जलावरी. वैभवाचा राजा प्रभू परमेश त्याच्या स्वागतास जाऊ चला. वैभवाचा राजा प्रभू परमेश त्याच्या स्वागतास जाऊ चला. दुसरे वाचन कौलाचे एफेसीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे
अंतचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारांमुळे निर्माण होणारी आशा कोणती. पवित्र जनांमध्ये त्यांनी दिलेल्या वचनांच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व, ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाचा कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उच्च करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्याला मंडलीला दिले. हीच मंडली त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. मध्ये लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. 11 शिष्य गालिल्यात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्याने येशूला तिथे पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना माझे शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्म द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केली ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. खाली बसा. कृष्णाठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पुनरुत्थान कालातील 7वा रविवार साजरा करत आहोत. आणि या पुनरुत्थान कालातील 7व्या रविवारी आपण प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करत आहोत. द असेन्शन ऑफ द लॉर्ड. बायबलच्या शिकवणीनुसार प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याबरोबर राहिला. अनेक ठिकाणी त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, शांतीचं वरदान दिलं, शांतीची भेट, शांतीची देणगी दिली.
आणि 40 दिवसानंतर ज्या पित्याकडून प्रभू येशू ख्रिस्त आला होता, त्या पित्याचे कार्य या जगात या पृथ्वीवर संपून पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या पित्याच्या घरी गेला. हा स्वर्गरोहणाचा सण, प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सण आज आपण साजरा केला आहोत. आपल्या ख्रिस्ती उपासना वर्षामध्ये आपण 2 सण असे साजरे करतो की त्या सणाचा संबंध स्वर्गाशी आहे. पवित्र मरेच्या स्वर्ग नयनाचा सण, द असेप्शन ऑफ द ब्लेसेड वर्जिन मेरी, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वर्गरोहणाचा सण, द असेन्शन ऑफ द लॉर्ड. या 2 सणाचा संबंध स्वर्गाशी आहे. पवित्र मरियाचा स्वर्ग नये, पवित्र मरिया स्वर्गामध्ये घेतली गेली कारण ते निष्पाप, निष्कलंक, पवित्र, शुद्ध जीवन जगली. ती शुद्धतेचं आणि पावित्र्याचे जीवन जगली आणि म्हणून परमेश्वरानं तिला शरीरासहित सदैव स्वर्गामध्ये घेतलं आणि म्हणून ती स्वर्गामध्ये गेली, स्वर्गाची आणि पृथ्वीची राणी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण म्हणजे ज्या पित्याकडून प्रभू येशू ख्रिस्त आला त्या पित्याकडे या जगातील आपलं मिशन कार्य, सेवा कार्य संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्या पित्याकडे परत गेला. आणि हे दैवी रहस्य पुनरुत्थानानंतरच्या 40व्या दिवशी आपण ख्रिस्त सभा साजरा केला आहोत. आणि मग येशू स्वर्गामध्ये गेल्यानंतर पुढच्या रविवारी आपण पेंटेकॉस्ट, 50वा दिवस, पवित्र आत्म्याचा सण, पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सण आपण साजरा करणार आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण झालं. येशू जेव्हा स्वर्गामध्ये गेला तेव्हा तो आपल्या सर्वांना पवित्र आत्म्याची देणगी, पवित्र आत्म्याची भेट देऊन गेला. आणि म्हणून गेल्या रविवारच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे, तो येशू ख्रिस्त खुद्द आपल्याला सांगतोय की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर मी जातो आणि तुम्हाला कैवारी पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि पवित्र कैवारी आत्मा तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर आपण अनाथ राहू नये म्हणून त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्या शिष्यावर, प्रशिक्षकावर पाठवला. तो पेंटेकॉस्ट, 50वा दिवस, पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सण पुढच्या रविवारी आपण साजरा करणार आहोत. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपला प्रश्न पडेल की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गामध्ये काय करतो? तर जेव्हा आपण आपला विश्वास प्रकट करतोय, आपली श्रद्धा आपण प्रकट करतोय, तेव्हा आपली श्रद्धा प्रकट करताना आपण बोलतोय, म्हणतोय की येशू स्वर्गामध्ये गेला आणि तिथे तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तिथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय कराव्यास पुन्हा येणार आहे. आणि मग माझ्याकडे बंधू-भगिनींनो, येशू स्वर्गामध्ये गेला कशासाठी तो स्वर्गामध्ये जाऊन पित्याच्या उजवीकडे बसला आहे? तर येशू स्वर्गामध्ये गेला आणि तो पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि तिथून तो जिवंत आणि मेलेले या दोघांचा न्याय कराव्यास पुन्हा येणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त हा न्यायी आहे, तो न्यायप्रिय आहे. तो स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसून मेलेले आणि जिवंत यांचा न्याय कराव्यास पुन्हा येणार आहे. आणि ही आशा बाळगून आपण आपलं ख्रिस्ती जीवन
जगायला पाहिजे. येशू न्यायप्रिय आहे, तो न्यायी आहे आणि आपल्या सर्वांच्या स्वर्ग प्राप्तीसाठी, तो आपल्या सर्वांच्या सार्वकालिक जीवनासाठी आपण जे काम करतो, आपण जे कृत्य करतो, आपण जे चांगलं काम करतो, त्या सगळ्या कामाबद्दल तो आपल्याला योग्य ते फळ देण्यासाठी, न्याय देण्यासाठी पुन्हा येणार आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं तो स्वर्गामध्ये जाण्याअगोदर सुंदर अशी आज्ञा आपल्याला केली आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतोय की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे आणि म्हणून तुम्ही जा, संपूर्ण जगाला माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्या. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे काही तुम्हाला मी आज्ञा दिल्या आहेत, त्या आज्ञा तुम्ही पाळा आणि त्या आज्ञा तुम्ही पाळावया शिकवा. आणि हे सर्व सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्याला सांगतोय की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आय एम विथ यू टू द एंड ऑफ द वर्ल्ड. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून जरी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला असला, त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर जरी आला असला, तरी हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर सदा सर्वदा युगाच्या समाप्तीपर्यंत तो आपल्या बरोबर आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण स्वर्गरोहणाचा सण साजरा करत असताना येशूने जे कार्य केलं, देवपित्याचं सेवा कार्य, मिशन कार्य, आपल्या साध्या संस्काराद्वारे एक सुवार्तिक बनण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून जरी येशू हा शरीरानं त्या जगामध्ये नसला, तर त्याचं कार्य करण्याची जबाबदारी प्रत्येक साध्य संस्कार घेतलेल्या श्रद्धावंत भाविकावर आहे. आपण उभे राहूया आणि जो आपला तिसरी विश्वास आहे, तो तिसरी विश्वास आपण एकत्र जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यामध्ये विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यामध्ये विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भेच्या कुमारी मरियमपासून जन्मला, कोण पिकला त्याच्या आपल्या काळात दुःख भोगले, त्याला कुसावत केले, तुम्हाला पावला त्याला 14 का उतरला, तिसऱ्या दिवशी मयत उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसंमत देवपित्याच्या उजवीकडे बसला. तेथून तर जिवंतांनी मेल्याचं नाही करण्यास नाही. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, जयाचे पुनरुत्थान आणि अंतकाळचे जीवन, विश्वास. प्रिय बंधू भगिनींनो, येशूच्या स्वर्गरोहणाचा सण साजरा करत असताना श्रद्धेनं आणि विश्वासानं आपल्या गरजा, विनंत्या आपण प्रभूचरणी घेऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल. प्रेषितामार्फत ख्रिस्त सभेवर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे देवाच्या लोकांपर्यंत पोचविणारे आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, जगातील सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी यांना प्रभूने सामर्थ्य द्यावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. प्रार्थितो तुझला प्रभू, विनंती आमची ऐकून घे, विनंती आमची ऐकून घे.
मेंढपाळ ऑस्वर्ड कार्डिनल रेशियस व त्याचे सहाय्यक बिशप तसेच सर्व धर्मगुरू यास प्रभूने आशीर्वादित करावे व त्यांच्या हातून पालखीय कार्य सतत घडत राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रार्थितो तुझला प्रभू, विनंती आमची ऐकून घे, विनंती आमची ऐकून घे. जगभर सध्या कोरोना साथीने थैमान घातले आहे. या विषाणापासून आपणा सर्वांचा बचाव व्हावा तसेच ज्यांना याची लागण झालेली आहे त्यास प्रभूने रोगमुक्त करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रार्थितो तुझला प्रभू, विनंती आमची ऐकून घे, विनंती आमची ऐकून घे. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे अनेक परप्रांतीय बंधू भगिनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत आहेत. प्रभूने त्या सर्वांचं संरक्षण करावे व ते सुखरूप घरी परतावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रार्थितो तुझला प्रभू, विनंती आमची ऐकून घे, विनंती आमची ऐकून घे. मे महिना हा पवित्र जपमाल मरियेचा महिना असा साजरा करतो. मांगल्याची मूर्ती असलेली आपली माय माऊली हिच्या मध्यस्थीने सध्याच्या रोगापासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद प्रार्थितो तुझला प्रभू, विनंती आमची ऐकून घे, विनंती आमची ऐकून घे. पुरावे शांत राहा. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करा. हे परमेश्वरा, आम्ही या जगातील प्रवासी आहोत, रहिवासी नाही. या जगाचा प्रवास करत असताना आमची पावले स्वर्गप्राप्तीच्या दिशेनं वळून दे. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याचा स्वर्गरोहणाची स्मृती आम्ही आज साजरी करत आहोत. या पवित्र दिवशी
आमच्या दानांचा स्वीकार कर व ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा दान दे. ही प्रार्थना मी प्रभू येशू नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचं अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व तारणदायक आहे. आपल्या पुनरुत्थित शरीरानं तो आपल्या शिष्यांना प्रकट झाला. त्याच्या दैविक जीवनात आम्हाला भागीदार करण्यासाठी त्यांच्या दृष्टीसमोर स्वर्गामध्ये घेतला गेला आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या न्यायवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा अखंड गौरव करतो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर बोलून आपल्या शिष्यांना देत नव्हते. तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पले जाईल. माझ्या देवा, माझ्या सैन्य, भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्याला देत नव्हते. तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. ते तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा
आनंद ऐक्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावे असं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू कार्डिनल ऑस्बर्न, त्यांचे सहाय्यक बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाहन कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या बंधूंची आठवण कर. आपल्या कुटुंबात गावात ज्या व्यक्ती मरण पावल्या आहेत त्यांची आठवण करा. ज्यांच्या आत्म्यास त्यांनी समर्पण केला आहे त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तुझा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमचा प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. Krista Vare, Krista Son, Krista Hatai, Pavitra Atmyacha Aikyam, E Sarva Samartha Vidya, Namra तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा देवाचं राज्य प्रेम, दया, शांती, सुरुका, न्याय समेत इत्यादीचं राज्य आम्हामध्ये यावे. आपला देश, आपलं संपूर्ण जग करुणा वारच विषाणूपासून मुक्त व्हावी म्हणून प्रवेश ख्रिस्तानं शिकवलेली त्याची प्रार्थना आपण सर्वजण एकत्र करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील प्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या ख्रिस्तांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आणि म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती पैकी देण्याची कृपा कर. तू नित्यशील सुजला सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. आपण एकमेकांस प्रभूच्या नावानं शांती वंदन करू. Deus contra tu,
पापे दूर करणारा या कोकणाच्या घोषणास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू स्वीकार करण्यास मी पात्र नाही, तरी मात्र बोलू म्हणावं. मी तुमचा प्रभू तुम्हा बरोबर जगाच्या अंतापर्यंत आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या ख्रिस्त प्रसादाद्वारे तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी करतोस. ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास व शाश्वत जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी प्रभूच्या नामाने करतो. आमेन. करुणामुक्तीसाठी प्रार्थना. आभाराच्या प्रार्थनेसाठी हे शक्तिमान व दयाळू विद्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाली आहे. या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना याची लागण झाली आहे त्यांच्यावर योग्य असे उपचार व्हावे. या विषाणूला जे बळी पडले आहेत त्यांना चिर शांती मिळावी, यासाठी आम्ही मनोभावे प्रार्थना करतो. या साथीवर उपचार शोधण्यासाठी जे डॉक्टर्स संशोधन करीत आहेत त्यांच्या प्रयत्नाला यश लाभू दे. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लोकांच्या भल्यासाठी योग्य ते उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही दयावंत प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आभाराची प्रार्थना. आज आपण येशू ख्रिस्त यांच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करतो. हे प्रभू परमेश्वरा, तू या भाकरीच्या रूपाद्वारे आमच्या हृदयात आलेला आहेस. तुझ्या शरीर व रक्ताच्या सेवनाने तू आम्हाला नवजीवन देतोस. आमच्यात नवज्योत्याने निर्माण होते. हे प्रभू, आम्हाला आमच्या दररोजच्या येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्यास सामर्थ्य व शक्ती मिळते. ह्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो. हे प्रभू, तुझ्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करत असताना जे कार्य
तू पूर्ण केलेस तेच कार्य आमच्या हातून घडावे व आम्हाला तुझा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. बंधू भगिनीनो, आपली मान नम्रतेने खाली वाकवा. देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर आहे आम्ही. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला. त्या या पवित्र दिवशी त्याचा पिता सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. त्याच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांना दर्शन घडले. तो जेव्हा न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल तेव्हा तुमची सत्कृत्ये पाहून त्याला आनंद होवो. प्रभू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे वैभवाच्या आसनावर बसला आहे, त्यावर तुमची श्रद्धा आहे. तो आपल्या अभिवचनानुसार तुम्हाबरोबर जगाच्या शेवटपर्यंत आहे, याचा अनुभव तुम्हाला येवो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर देवो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. येशूच्या स्वर्गरोहणाचा सण तुम्हा सर्वांना आनंदाचा, सुखाचा जावो ही प्रार्थना मी शुभेच्छा. हॅपी ख्रिस्टियन. एकमेकांना शुभेच्छा द्या. आपण नाही सर देवदूत स्वप्नी आला. स्वप्नात तो म्हणाला, प्रभू येशूची सुवार्ता जा सांगा या जगाला. प्रभू येशूची सुवार्ता या जगाला सांगूया. स्तुती आराधना करूया. नवे नवे गीत गाऊया. हालेलुया, 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 हालेलुया. जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची. जगाला संजीवनाची, मानव नवजीवनाची सुवार्ता येशूची. सुवार्ता येशूची. सुवार्ता, सुवार्ता, ओ ओ सुवार्ता मानव पुत्राची. सुवार्ता, सुवार्ता, ओ ओ सुवार्ता मानव पुत्राची.
अवतरला